नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथे फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मॅथमॅटिकल मेथड्स, तर त्याच्यामध्ये वेक्टरचे ऍडिशन जे आहे, वेक्टरचा रिझल्टंट डिटरमाइन करायचा आहे, ते ट्रायंगल मेथडच्या सहाय्याने कसं डिटरमाइन केलं जातं तर ते एक्सप्लेन केलेलं आहे. आता मग तेच त्याच्यावरती आधारित दोन एक्झाम्पल्स आहेत. Suppose one vector, it is AB bar. Second vector, it is AC bar. And third vector, CB bar. काय क्वेश्चन काय आहे? एक्सप्रेस AC bar in terms of AB bar and CB bar. आता इथं जर ट्रायंगल मेथड यूज केली, एकाच डायरेक्शन मध्ये सायकल मध्ये असणारे दोन वेक्टर्स कोणते आहेत तर AC बार आहे, CB बार आहे. आणि मग ह्या सायकलच्या अपोजिट हे सायकल मध्ये असणारे दोन वेक्टर्स आहेत आणि ह्या सायकलच्या अपोजिट असणारा वेक्टर. मग ट्रायंगल मेथड प्रमाणे दोन वेक्टरची ऍडिशन कोणती तर AC बार प्लस CB बार इक्वल टू AB बार, हे ऍडिशन येते. आणि मग AC एक्सप्रेस करायचं आहे. AC बार इज इक्वल टू AB बार मायनस CB बार, असं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे ट्रायंगल मेथड झाल्यानंतर 18 नंबरच्या 19 नंबरच्या पेजवरती हे एक्झाम्पल आहे. तसंच दुसरे एक एक्झाम्पल असं आहे. वन वेक्टर सपोज A1 बार, सेकंड वेक्टर सपोज A2 बार, थर्ड वेक्टर A3 बार. समजा एखाद्या वेळेस तिथे F1 बार, F2 बार, F3 बार असं असलं, सिम्बॉल वेगळा असेल, A4 बार, A5 बार. आता याचा रिझल्टंट डिटरमाइन करायचा आहे. डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ A1, A2, A3 अँड A4. मग या चारीचा रिझल्टंट डिटरमाइन करायचा आहे. कसा डिटरमाइन करता येतो बघा. आता हा फर्स्ट वेक्टर आहे, इथं मी ट्रायंगल कंप्लीट करतो. Two vectors are in one direction. Their addition is equal to along this direction. This is A1 bar plus A2 bar. Now complete another triangle. Now in this triangle, this one A1 bar plus A2 bar plus A3 bar, because they are in one direction, and this will be addition if it is in opposite direction. Means this vector is A1 bar plus A2 bar plus A3 bar. Now this is last triangle. In this triangle, this vector along the same direction, vector A4 bar, A5 bar, it is in opposite direction. Therefore, resultant A5 bar is equal to A1 bar plus A2 bar plus A3 bar, means resultant of these vectors 1, 2, 3. A1 bar plus A2 bar plus A3 bar plus this one vector in addition with this second vector. These two vectors are in one direction, therefore resultant
A5 बार इज इक्वल टू A1 बार प्लस A2 बार प्लस A3 बार प्लस A4 बार. दिस इज द रिझल्टंट ऑफ द 4 व्हेक्टर्स. मात्र डायरेक्शन्स त्याच्या विचारात घ्यायच्या. हे एकाच सायकल मध्ये आहे आणि मग त्याचं रिझल्टंट डिटरमाइन केलं. तर या पद्धतीने दोन एक्झाम्पल्स आहेत. आणि त्याच्यानंतर सेकंड मेथड जी आहे वेक्टर ऍडिशनची, दी पॅरलेलोग्राम मेथड फॉर द ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. पाठीमागची वेक्टर ऍडिशनची मेथड जी झाली ट्रायंगल मेथड फॉर द ऍडिशन ऑफ वेक्टर्स. नंतरची मेथड जी आहे parallelogram method for the addition of two vectors or parallelogram method for the addition of vectors. तर खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि डिफिकल्ट नाही, सोपा आहे तो. पाठीमागच्या पॉइंट मध्ये काय होतं तर वेक्टर जे आपण घेतलेले होते 1 बाय 1 म्हणजे हा एक वेक्टर आणि त्याच्यानंतर हा दुसरा वेक्टर, म्हणजे हा समजा P बार असेल आणि हा Q बार असेल, तर या दोन्हींचं ऍडिशन किती. तर ती पहिली मेथड होती की दोन वेक्टर्स 1 बाय 1 घ्यायचे, ट्रायंगल कंप्लीट करायचा, त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनला वेक्टर घ्यायचं आणि हे जे वेक्टर असेल हे रिझल्टंट वेक्टर किंवा ऍडिशन ऑफ दी टू वेक्टर्स P बार प्लस Q बार. आता दोन्ही वेक्टर जे आहेत ते सायमल्टेनियस घ्यायचे आहेत. सपोज टू वेक्टर्स आर स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट, सेम कॉमन पॉइंट. Suppose this is a vector P bar represented by OA bar and a second vector suppose represented by OB bar, vector Q bar. आता हे दोन वेक्टर जे आहेत याच्या लेंथ ज्या आहेत त्या कन्सिडर करायच्या आणि हा पॅरलेलोग्राम कंप्लीट करायचा. पॅरलेलोग्राम समांतरभुज चौकोन. आता हे दोन वेक्टर जे आहेत हे कुठे आहेत, दे आर अलोंग द ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग सेम फिजिकल क्वांटिटी, देयर मॅग्निट्यूड्स or they are represented in magnitude and direction by the adjacent sides of a parallelogram. दोन वेक्टर्स आहेत तर सेम टाइपचे आहेत म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जे आहे दोन पॅरलेलोग्रामच्या ऍडजसंट साइड्स वरती आहेत. तर मग त्याचा असणारं रिझल्टंट जे आहे हे कुठं असतं तर हे असतं along the diagonal of a parallelogram. This is the resultant or addition of the two vectors. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर असेल तर त्याचं ऍडिशन करण्यासाठीचे अरिथमेटिकचे लॉज यूज नाहीत करायचे. त्याच्यासाठी यूज करायचं आहे ट्रायंगल मेथड आणि पॅरलोग्राम मेथड आणि त्याच्यासाठी लागतो वेक्टर इन टर्म्स ऑफ एरो. एरोच्या सहाय्याने तो रिप्रेझेंट करावा लागतो आणि मग तसं रिप्रेझेंट केल्यानंतर दोन वेक्टरचे ऍडिशन, एक आहे ट्रायंगल मेथड, दुसरे आहे पॅरलोग्राम मेथड. आणि मगाशी जे एक्झाम्पल दाखवलं तिथं पण वेक्टरचं ऍडिशन झालं A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. ते जे आहे ती पॉलिगॉन मेथड आहे. ती काही सिलेबस मध्ये नाही, फक्त एक्झाम्पल होतं त्याच्यावरतीच. आणि इथं काय मग इथं टू वेक्टर्स रिप्रेझेंटेड, two vectors describing the same physical quantity represented by adjacent sides of a parallelogram. Then the resultant or addition of these two vectors represented in magnitude and direction by the diagonal of parallelogram. असं स्टेटमेंट आहे त्याचं. आता हा रिझल्टंट पण डिटरमाइन करता येतो. तर ती डिटरमाइन करायचं असेल
OA जी आहे ही पुढे वाढवायची. समजा हे सी पॉइंट आहे OC आणि हे CD या पद्धतीने फिगर कंप्लीट केली. समजू जर इथं या दोन वेक्टर्स मध्ये अँगल थीटा असेल तर हे आणि हे पॅरलल आहे, हा अँगल थीटा घेता येतो. हा जो आहे हे मॅग्निट्यूड घेता येतं आपल्याला P चं, हे मॅग्निट्यूड घेता येतं Q चं. समजा आपल्याला रिझल्टंट आहे त्याचा मॅग्निट्यूड डिटरमाइन करायचा आहे तर एक ट्रायंगल कन्सिडर केला, राईट अँगल्ड ट्रायंगल. इन ट्रायंगल OCD OC square is equal to OD square प्लस CD square. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आपण तयार केला आणि याच्यामध्ये OC square is equal to OD square plus CD square or DC square. It is equal to OD OA plus bracket square plus CD square. It is equal to, हे सिंप्लिफाय केलं, A plus B चा स्क्वेअर OA square plus twice OA AD plus AD square plus CD square. आता परत या ट्रायंगल मध्ये, हा ट्रायंगल जो आहे ACD, तर याच्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. मग आता हे AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर याच्यासाठी आपल्याला लिहिता येतं AC स्क्वेअर. इट इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस ट्वाइस OA इंटू AD प्लस AC स्क्वेअर. आता हे OA काय रिप्रेझेंट करतं बघा, OA मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, हे जे आहे मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर. AC जे आहे AC हा मॅग्निट्यूड घेतलेला आहे, दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड असतो हा. फक्त अननोन काय राहतं तर AD अननोन राहतं. AD म्हणजे कुठं, इथं हे AD अननोन राहतं. मग या ट्रायंगल मध्ये ACD मध्ये, in a triangle ACD cos of theta is equal to AD divided by AC. AD equal to AC cos of theta. परत AC चं मॅग्निट्यूड आपण घेतलं, इट इज इक्वल टू Q cos theta. म्हणजे या पद्धतीने हे सिंप्लिफाय केलं, याचं मॅग्निट्यूड P, याचं मॅग्निट्यूड P, याचं मॅग्निट्यूड Q आणि AD जे आहे AD इज इक्वल टू Q cos थीटा. आणि मग OC स्क्वेअर इज इक्वल टू, OC काय आहे, OC इज इक्वल टू R आहे. हे जे आहे R आहे आणि हे डिटरमाइन केलं Q cos थीटा. मग सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होतं, R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ cos थीटा प्लस Q स्क्वेअर आणि रूट घेतल्यानंतर R इज इक्वल टू अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ cos ऑफ थीटा. तर हे खूप इम्पॉर्टंट म्हणजे लॉ, आणि त्याच्या सहाय्यानं जर रिझल्टंट वेक्टर जर डिटरमाइन केला, हे आपण R बार काढलं म्हणजे P बार प्लस Q बार इज इक्वल टू R बार. मात्र याचं मॅग्निट्यूड कसं डिटरमाइन करायचं, तर हे R बार आणि फक्त R याच्यामध्ये डिफरन्स आहे, किंवा R बार आणि मॉड्युलस ऑफ R बार याच्यामध्ये डिफरन्स आहे. मॉड्युलस ऑफ R बार म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड ऑफ द फिजिकल क्वांटिटी, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. तर ते डिटरमाइन होतं मग या फॉर्म्युलेच्या सहाय्याने. त्याच्यानंतर समजा अँगल्स डिटरमाइन करायचे आहेत, रिझल्टंटनं फर्स्ट वेक्टर P बारशी केलेले अँगल आणि रिझल्टंटनं सेकंड वेक्टर Q बारशी केलेले अँगल. तर पहिला जो आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि दुसरा डायरेक्टली पाठ करायचा.
काय आहे तर डायरेक्शन ऑफ आर बार वेक्टर रिझल्टंट वेक्टर या वेक्टरची असणारी डायरेक्शन. मग त्याच्यासाठी काय करायचं, समजा इथं अल्फा अँगल कन्सिडर करायचा. पुस्तकामध्ये फिगर मध्ये हे चुकलेलं आहे, हे गॅमा दाखवलेलं आहे, हे अल्फा. आणि अल्फा डिफाइन करायचं टॅन अल्फा इज इक्वल टू अपोजिट साइड CD डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड OD. Opposite side divided by adjacent side. It is equal to CD divided by OA plus ED. आता CD जे आहे हे डिटरमाइन करण्यासाठी आता हे थीटाला समोरची बाजू आहे, अपोजिट साइड आहे. आणि ED डिटरमाइन करण्यासाठी थीटाला ती ऍडजसंट साइड आहे. मग पहिल्यांदा डिफाइन करतो साइन थीटा इज इक्वल टू sin theta is equal to CD divided by AC sin alpha is equal to या ट्रायंगल मध्ये sin theta is equal to CD divided by AC. Sin theta is equal to CD divided by AC. Therefore, CD is equal to AC sin of theta. It is equal to value of AC magnitude of second vector Q sin of theta. आणि दुसरा अँगल जो डिटरमाइन करायचा तिथंच cos of theta is equal to ED divided by AC. ED is equal to AC cos theta equal to Q cos theta. मग या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर जो फॉर्म्युला येतो tan of alpha is equal to CD Q sin theta OA magnitude of first vector P AD Q cos theta. तर हे tan अल्फा किंवा फक्त अल्फा इज इक्वल टू असं पण लिहिलं जातं इनवर्स Q sin theta divided by P plus Q cos theta. तर या पद्धतीने तर पण ते हे येतं अँगल येतो. कोणता अँगल? हा अल्फा अँगल मेड बाय रिझल्टंट विथ फर्स्ट वेक्टर. तसंच दुसरा अँगल कोणता? तर अँगल मेड बाय सेकंड वेक्टर विथ रिझल्टंट बीटा. आणि तो लिहायचा असेल फक्त इथं बीटा इज इक्वल टू tan इनवर्स हे P sin ऑफ थीटा डिवाइडेड बाय Q प्लस P cos ऑफ थीटा. P आणि Q जे आहे ते फक्त इंटरचेंज करायचं. ज्या ठिकाणी Q आहे रिप्लेस करायचं P च्या साह्याने आणि ज्या ठिकाणी P आहे Q च्या साह्याने रिप्लेस करायचं. मग या पद्धतीने हे तर हे लिहावं लागेल बऱ्याच वेळा, 2-3 वेळा रिपीट करा. व्हिडिओ जो आहे तो पण नंबर ऑफ टाइम्स 2-3 वेळा बघायचा प्रयत्न करा. आणि मग तर नसेल तर हे लक्षात राहत नाही. हा फॉर्म्युला एका वेळेस लक्षात राहील का? तर 3 आहेत व्हॅल्यूज PQR. मग R इज इक्वल टू √P² प्लस Q² प्लस ट्वाइस PQ cos थीटा. आता हे नाही लक्षात राहणार. तर हे ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे या ट्रायंगल मध्ये sin थीटा cos थीटा डिफाइन केलं. मग CD ची व्हॅल्यू डिटरमाइन केली, AD ची व्हॅल्यू डिटरमाइन केली. CD ची व्हॅल्यू जी येते Q sin थीटा येते, याची व्हॅल्यू Q cos थीटा येते. हे बऱ्याच वेळा सोडवल्यानंतर कळणार ते. आणि मग त्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर अल्फा रिझल्टंटनं पहिल्या वेक्टरशी केलेला अँगल जो आहे
टॅन इनव्हर्स क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. आणि तेच हा रिझल्टंट आहे आणि त्याच्यामधला आणि दुसऱ्या वेक्टर मधला अँगल आहे बीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स पी साइन थिटा डिवायडेड बाय क्यू प्लस पी कॉस थिटा. या पद्धतीनं दुसरे येतं. तर हे अँगल्स आहेत. अँगल मेड बाय फर्स्ट वेक्टर विथ रिझल्टंट, अँगल मेड बाय सेकंड वेक्टर विथ रिझल्टंट, और अँगल बिटवीन रिझल्टंट फर्स्ट वेक्टर, अँगल बिटवीन रिझल्टंट सेकंड वेक्टर. या पद्धतीने आहे.